माणूस म्हणून आपण जन्माला आलोय. मेंदूसारखं अवयव आपल्याला मिळालंय. काय वाटते तुम्हाला? पुरेपूर फायदा करून घेतो का आपण त्याचं? सुखी आहोत का आपण? आपल्या चांगल्यासाठी आपण त्याचा वापर करून घेतो का? आहे ना एकदम खोल विषय. खूप सारी प्रश्न आहेत. त्याची खूप सारी उत्तरं प्रत्येकाला हवी आहेत. माझ्याकडेही प्रश्न आहेत. तुमच्याकडे पण असतील. तर मंडळी, आजचा विषय जरा इंटरेस्टिंग विषय आहे. आहे एवढूसा शब्द, त्याचा अर्थ एवढा खोल आहे की त्याच्यावर जेवढी चर्चा करावी तेवढं कमी. तर मंडळी, जास्ती वेळ नाही घालवत आहे. बघूया आपला आजचा कॉलर कोण आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे बोला काहीतरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आपल्या कॉलरचा कॉल आलेला आहे मंडळी, बघूया. हॅलो. हॅलो. कोण? हॅलो. हॅलो. हाय. हाय भारतीताई. हॅलो. आवाज येतोय भारतीताई तुम्हाला? हो, मला येतोय आवाज. तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय का? हो 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 हो. मी तुमच्यापेक्षा खूप छोटी आहे. तुम्ही मला अरे तुरेच करा. अरे थँक्यू सो मच. म्हणजे हा थोडंसं म्हणजे मैत्रिणीसारखं थोडंसं फिलिंग येते. येस, मला तुम्ही म्हणजे मी ॲज अ एक फ्रेंड म्हणूनच तुम्हाला बघते. माझ्या पूर्ण मी जेव्हापासून तुम्हाला फॉलो करते, मी बरेच आता जवळ 1-2 वर्ष झाले तुम्हाला फॉलो करते. तुमच्या जेवणाच्या रेसिपीज वगैरे एकदम ऑसम असतात आणि आम्ही त्या करतो स्वतः. तुमचे मसाले वगैरे आम्ही तुमच्याकडून ऑर्डर केलेले आहेत आणि ते US पर्यंत पोहोचवलेले पण आहेत. थँक्यू. ऐकून मला खरंच खूप खूप मस्त वाटलं. म्हणजे हा जो आपण आजचा हा चॅनल, नवीन चॅनल जो ओपन केला आहे बोला काहीतरी, मी एवढा छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल खरंच खूप मनापासून मी धन्यवाद करते तुमचा. आणि तुम्ही हा जो चॅनल नवीन सुरू केलाय त्याच्याने बऱ्याच महिलांना त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलता येतील, त्यांची आयडेंटिटी न दाखवता. म्हणजे त्यांना त्यांचं एक सॅटिस्फॅक्शन सुद्धा भेटू शकतं की एका मैत्रिणीबरोबर बोलताना म्हणजे कोणतीही मनात क्वेरी न ठेवता ते तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. जसं मी आज मला माझी ओळख नाही सांगायची पण मला माझ्या मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. ऐकून खूप मस्त वाटलं, कारण कॉन्सेप्टच आपला तसा आहे की मनातल्या गोष्टी तुम्ही इथे येऊन व्यक्त करू शकता. म्हणजे तुम्हाला काही आपल्याला नेहमी ती थोडंसं असं वाटतं ना, कोणाबरोबर कसं बोलायचं, काय बोलायचं. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण मैत्रिणीमध्ये डिस्कस करतो, तर तेव्हाही आपल्याला तो थोडंसं असं मनातली भीती असते, अरे ही दुसरं कोणाला सांगितलं तर हिने काय, म्हणजे त्याला कळलं तर, आपल्या घरच्यांना कळलं तर प्रॉब्लेम काही नसतं. पण तरी पण आपल्याला वाटतं ना का आपले सिक्रेट आपल्यापर्यंतच राहावे. काही गोष्टी ज्या आपल्या चौकटीच्या बाहेर नाही जायला पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे हा चॅनेल म्हणजे एक मनातलं बोलण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये दाबून न राहता आपण ही गोष्ट कोणाला तरी शेअर करू शकतो आणि ती तिसऱ्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणजे आपल्याच याच्यात. तर ते खूप चांगली म्हणजे थिंकिंगच खूप छान केली आहे तुम्ही. थँक्यू सो मच. मला एवढं मस्त वाटतंय ना आता की हे जे कॉन्सेप्ट तुम्हाला आवडते आणि तुम्ही अजून एक तुम्ही जे मोटिवेशन मेसेजेस टाकता जिमचे वगैरे, ते एक आम्हाला एवढे मोटिवेट करतात ना. कधी जिमला नाही जायचं म्हटलं ना तरी नाही, भारतीताईंचा मेसेज येतोय त्याच्यामध्ये मोटिवेट होतो आणि आम्ही जातो. माझ्यासारख्याच्या माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत ज्यांच्याबरोबर मी तुमचे हे सगळे गोष्टी डिस्कस करते, त्यांच्याशी बोलते या सगळ्या गोष्टी. अरे खूप मस्त. आणि माझा म्हणजे उद्देशच ते आहे की हे बघा, एकच लाईफ आपल्याला मिळालेली आहे, ती जर आपण व्यवस्थित नाही जगली तर काय अर्थ आहे त्याला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणून आणि तुम्ही फॉलो करता सिम्पली स्वादिष्टला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर, मला ऐकून खूप मस्त वाटलं. तर तुम्हाला जसं की तुमच्या रेसिपीज आम्ही बनवतो ना त्याच वेळेस आम्हाला एवढं म्हणजे आमची माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, त्या लोकांना एवढे नॉनव्हेजचे तर तुमच्या रेसिपीज करूनच मी त्यांना खायला घालते, तर खूप आवडतात त्यांना. थँक्यू सो मच. आता जसं की तुम्हाला नाव डिस्क्लोज करायचं नाही आहे तर आपला चॅनलमध्ये हे एकदम क्लिअर मेन्शन केलं आहे, काही हरकत नाही आहे. तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं किंवा नाही करणं हा लाईक तुमचा चॉईस आहे, म्हणून त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आता जसं तुम्हाला माझं नाव माहिती आहे पण मला तुमचं नाव माहिती नाही आहे, म्हणून मी तुम्हाला एक मैत्रीण समजून अगं म्हणून हाक मारते. चालेल ना तुम्हाला? आणि तुम्ही सुद्धा मला तुम्ही म्हणून हाक मारू नये प्लीज. आपण तू म्हणून बोलू शकतो इथे, कारण इथे मोकळेपण आहे. असा एज बॅरियर किंवा लँग्वेजचं नाही आहे.
राईट. मला म्हणजे मी बोलू शकते तुझ्या बरोबर म्हणजे एकदम फ्रँकली. माझा प्रॉब्लेम हा आहे का भारती, मी आहे ना खूप ओव्हर थिंक करते. ओके, म्हणजे देवानी जो आपल्याला मेंदू दिले त्याचा आपण पुरेपूर वापर करतोय. म्हणजे आणि आपण पुरेपूर म्हणायच्या पेक्षा मी त्याचा जास्त ऑर्डिनरी वापर करते असं मला स्वतःला पण वाटतंय, पण यातून मला मार्ग भेटत नाहीये. अच्छा, म्हणजे आपला आजचा मुद्दा अतिविचार करणं आहे, ओव्हर थिंकिंग बरोबर आहे. तर बरोबर. अगं तुला जे सांगायचं आहे सांग. कारण ओव्हर थिंकिंग हे बघ, पर्सनल माझा जो ओपिनियन किंवा पर्सनल माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत, कारण मी पण एक ओव्हर थिंकर आहे, नो डाऊट, त्याच्यामध्ये काय वादच नाही आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशोबाने ना एका लिमिटच्या बाहेर विचार करतो, त्याला आपण ओव्हर थिंकिंगचा टॅग देऊन घेतो. बरोबर आता ते पॉझिटिव्हली आपण ओव्हर थिंकिंग करतो की निगेटिव्हली आपण ओव्हर थिंकिंग करतो हे प्रत्येक माणसावर डिपेंड आहे. इट्स अन इंडिव्हिज्युअल मुद्दा. आता प्रत्येकाच्या घरात विषय वेगळे असतात, बरोबर बरोबर. प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं, सगळं वेगळं असतं, म्हणून त्यांचं ओव्हर थिंकिंगचं पॅटर्न सुद्धा वेगळं असतं. आता तुम्ही मला सांगा की बरोबर. तुमचं ओव्हर थिंकिंगचं काय पॅटर्न आहे? माझं ओव्हर थिंकिंगचं पॅटर्न हे आहे भारती, की मी नेगेटिव्ह मध्ये खूप ओव्हर थिंक करते. निगेटिव्ह मध्ये म्हणजे भले तो व्यक्ती तसा नसेल, पण मी त्याच्या अज्युम करते या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्येच. म्हणजे काय चुकीचं घडलेलं असतं का असं काय, किंवा घरचे असे नॉर्मल मुद्दे असतात? नॉर्मल नॉर्मल मुद्दे म्हणजे लाईक एक फ्रेंड नीट नाही बोलली, तर मग मी माझ्याकडे विचार करते की माझ्यातच काही चूक आहे का, माझ्यातच काही कमी आहे का, माझ्याकडून चुकलंय का, आणि मग नीट नाही बोलत आहे, मग काय, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. असं मी एक गोष्ट तुम्हाला बोलू नाही शकत, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे असं झालंय, जर असा विचार केला आपण, म्हणजे कन्क्लुजनवर आलो की तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर पण खूप जास्ती विचार करता. म्हणजे साध्या आता तुम्ही म्हणालात मला की तुमच्या मैत्रिणीची गोष्ट सुद्धा तुम्हाला त्रासदायक होते कधी कधी. बरोबर. आणि ना आता म्हणजे नेहमीसारखा माणूस बोलला नाही ना, मग मी डिस्टर्ब होऊन जाते. मग हा या माझ्याबद्दलच बोलत असतील का हे लोक, मग माझ्याबद्दल काही निगेटिव्ह पॉइंट्स बोलत असतील का, किंवा म्हणजे का नाही का म्हणजे कुठे चुकलंय का, आणि जोपर्यंत मी त्या गोष्टीचं निवारण करत नाही ना, मला ती गोष्ट सारखी ट्रिगर करत राहते. येस, आय कॅन अंडरस्टँड. कारण कुठेतरी थोडंफार नेचर माझाही तसा आहे की जसं तुम्ही म्हणालात निवारण, म्हणजे जोपर्यंत त्या गोष्टीचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत आपण करत राहतो. बरोबर म्हणजे समजा की विषय, आता तुम्ही तुमच्या मैत्रिणींचा विषय घेतला, समजा मी कोणाचाही विषय घेऊ शकते, माझे फॅमिली मेंबर, माझ्या मुलांचा विषय घेते चला. म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी माझ्यावर रागवली आहे, मुद्दा काही असो पण ती रागवली आहे, बरोबर. जोपर्यंत आपण मनवत नाही आहोत, जोपर्यंत ते लोक आपल्याशी बोलायला सुरू करत नाहीत, पुन्हा आधीसारखं नॉर्मल होत नाही, तोपर्यंत आपण त्यांना मनवत राहतो. बरोबर. मग आपल्याला हे सुद्धा कळत नाही की आपण प्रमाणाच्या बाहेर गेलोय. येस, माझा हाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे ना माझी बाकीची विचार करण्याची शक्तीच खुंटते. म्हणजे मी तिथेच अडकलेली राहते. तोच पॉइंट घेऊन नाही काय होतं असं, आणि मी ते सारखे अति विचार करते त्या गोष्टीचा. भले त्या व्यक्तीच्या मनात असं नसेल देखील, पण माझ्याकडून आपोआप ते असे तारेला तार तारेला तार असे नको ते जॉईंट होतात, असं होतं. बेसिकली ताई, तुम्ही खूप इमोशनल आहात आणि बरोबर. इमोशनल माणसाचा हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की आपण जिथे आपली माणसं येतात तेव्हा आपण ती जी सीमा आहे ती पार करतोच. कारण तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपला माणूस आहे तो आपल्याशी बोलावा, आपल्या जवळ राहावं, रागून बसू नये, तर काहीही करून आपण त्यांना मनवायचा प्रयत्न करतो. पण इथे तुम्हाला मी सांगेन एक पर्सनल नोटवर, कारण हे मी खूप केलं आहे आणि मलाही खूप त्रास व्हायचा, खरंच सांगते, व्हायचंच की होत नाहीये, बोलत नाहीये, तर काय करावं. तर आपण एक मर्यादेच्या बाहेर जातो मनवायला त्यांना. बरोबर, अगदी बरोबर. पण आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे की बस झालं, याच्या पुढे नाही जायचं. समोरच्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपण त्यांच्यासाठी काय काय करतो. इट्स नॉट लाईक गिव्ह अँड टेक, हे गिव्ह अँड टेक नाही आहे, पण जे आपण केलेलं आहे आधी ते तर समोरच्या माणसाला दिसतं की नाही, बरोबर. ते समोरच्या माणसाला ऑलरेडी दिसतंय, बघितले त्यांनी, किंवा या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलंय आधी. म्हणजे निव्वळ आणि निव्वळ प्रेमा खातीर हे आपल्याकडे येत आहेत, परत परत येत आहेत.
आणि जर बरोबर आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. प्रेमासाठीच. येस कारण मी जर एखाद्या बरोबर फ्रेंडशिप करू किंवा कोणाला जीव लावू ना, तर मी माझं पूर्ण 100% तिथे देते. हा माझा आहे. एक्झॅक्टली. नाही नाही, बरोबर बोलताय तुम्ही की आपण 100% देतो. कुठेही त्याच्यामध्ये बोलतात ना आपण जसं मिलावट म्हणतो, मिलावट आपण करत नाही, तसं आपला नेचर असतो. तर पण काय माहितीये आणि का, काही ठिकाणी कसं असतं की जसंच तसं काही जणांना वागायला जमतं, पण मला वागायला जमत नाही जसंच तसं. मला मला माझ्या वेवणीच वागायला, म्हणजे ती व्यक्ती माझ्याबरोबर जोपर्यंत नॉर्मल होत नाही किंवा ती व्यक्ती कधी म्हणजे कोणी असो, लाईक फ्रेंड, मिस्टर असो, मुलं असो, कोणी असो, मी असं पर्पजली एकाचं काही नाहीये. मी कोणाही बाबतीत कसाही विचार करते. माझी मैत्रीण जरी असली तरी माझा तोच विचार येतो, किंवा माझी बहीण जरी असली तरी मी तोच विचार करते. असं माझा प्रॉब्लेम आहे. पण मला याच्यातून आहे ना, म्हणजे ठीक आहे आपण पॉझिटिव्ह आहे, मी इमोशनल आहे, बट मला सुद्धा हे ना स्वतःला कंट्रोल करायचंय. तर ते मी कसं करू ना, हे जाणून घेण्यासाठी खरं तर मी आज तुम्हाला कॉल केलाय. तुम्हाला याचा मानसिक त्रास तो होतोय हे कळतंय, पण तुम्हाला याचा शारीरिक त्रास होतो का? पण होतो. होत. शारीरिक त्रास पण होतो. तो दिसून येत नाहीये, पण मला आतल्या आत मला कळतंय की मला काहीतरी होतंय. मी सारखी आजारी पडते. लाईक काही असू दे, कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरून माझा आजार पण वाढतं त्याच्यामुळे. आणि ना मी म्हणजे तो राग किंवा ते जे डिप्रेशन किंवा काय ना, मग ते घरातल्या लोकांवर किंवा चालणाऱ्या आपल्या जीवनशैलीवर पण होतो. काय हरकत नाही. तुम्हाला असं कधी वाटलं तर तुम्ही इथे फोन करा. आपण आहोतच इथे बघायला, ऐकायला. हो, थँक्यू ताई. म्हणजे हे खूप जास्त आहे आमच्यासाठी, जे आम्ही कोणाकडे बोलू नाही शकत. तर चला, तुमच्याकडे आम्ही मन मोकळं तरी करू शकतो सगळ्या गोष्टी. अगं मी पण करू शकते. इनफॅक्ट आता मी म्हणाले ना, हा प्रॉब्लेम माझ्यासोबत पण आहे. मी पण खूप ओव्हर थिंकिंग करते. आणि जसं तुम्ही म्हणालात, नातं कुठलंही असू दे, मिस्टर असू दे, मुलं असू दे, मैत्रीण असू दे, मित्र असू दे, घरचे असू दे, कोणी असू दे, जे आपले असतात आणि त्यांना जर आपली जाणीव होत नाहीये किंवा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीवर म्हणजे ते बोलतात ना, क्षुल्लक कारणावर रागवतात. कधी कधी गैरसमजामुळे सुद्धा ह्या गोष्टी घडतात. हो, आणि खूप आणि गैरसमज होतो. गैरसमज खूप जास्त वाढत गेला की मग त्या व्यक्तीबद्दल पण आपण, ती व्यक्ती काही गोष्टी नसेल करत तरी आपण अज्युम करतोय त्या गोष्टी, असं एक्झॅक्टली. वाटतं. हो हो हो, तडा पडतात नात्यामध्ये, हे मलाही कळतं. हा. आपला उद्देश वेगळा असतो, समोरचा माणूस वेगळ्या उद्देशाने घेतो, आणि एका काळानंतर आपण ते एक्सप्रेस पण नाही करू शकत आहे. कारण पण आणि भारती, एक सांगू का, मला ना माझ्या नात्यांमध्ये, कोणत्याच नात्यामध्ये मला तडा गेलेला नाही जमत. त्याच्याने मी शांत बसूच नाही शकत. जोपर्यंत मी ते फिक्स करत नाही ना, मला सारखे ट्रिगर तीच गोष्ट करते. मग त्याच्यात माझे मित्र असो, मैत्रिणी असो, माझे आई वडील असो, माझे सासरकडचे असो, माझे माहेरकडचे असो, कोणीही असो, पण जोपर्यंत मला ते फिक्स करत नाही आणि मी म्हणजे नॉर्मल गोष्टी जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत माझ्या डोक्यातून तो विचार जात नाही. आणि मी अजून निगेटिव्ह याच्यात जाते. आणि मी एवढी इमोशनल आहे ना, मला थोड्याशा गोष्टीवरून लगेच माझ्या डोळ्यातून पाणी सुरू होतं. अगं तू हे बघ, ओव्हर थिंकिंग खरंच चुकीचं नाही आहे. तू जे करतेस ना, तू नाते सांभाळण्यासाठी करतेस वगैरे, सगळं सगळं मान्य आहे. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही. प्लस पॉईंट आहे हे तुझं, एकदम प्लस पॉईंट आहे. कारण तू म्हणालीस, तू जोपर्यंत फिक्स करत नाही आहेस तोपर्यंत तुला कावरी बावरी होते, तुला कळत नाही काय करायचं. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण इथे समोरच्या व्यक्तीला जर तुझी जाणीव नाही आहे ना, तर कुठेतरी ना एक लक्ष्मण रेखा राखायची आपण, म्हणजे ओढून घ्यायची. कारण कुठेतरी ते आपल्याला मेंटली, आणि तू म्हणालीस तुला फिजिकलीही हार्म होणार. कारण स्ट्रेस हा एवढा लाईक छोटासा शब्द आहे हा स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, पण याचे एवढे सारे नेगेटिव्ह इफेक्ट्स आपल्या शरीराला होतात ना, की त्याची कल्पना आपण करू शकत नाही आहोत. म्हणजे कशाही याच्याने ते बाहेर पडू शकतं. कोणाला वारंवार ताप येतो, कोणाला वारंवार सर्दी खोकल्यासारखे आजार पणही बरे होत नाही का, ओव्हर थिंकिंगमुळे, नेगेटिव्ह थिंकिंगमुळे. तर कुठेतरी आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागते. इथे समोरच्या माणसाला सोडून द्यायचं. समोरच्या माणसाला आपली गरज आहे की नाही आहे हे त्यांच्यावर सोडायचं. त्यांना जर चुकीचेच मुद्दे ओढून घेऊन मनात तीच गोष्ट जर ठेवायची असेल तर तो त्यांचा लुकआउट आहे. आपण प्रत्येक वेळा प्रूव्ह करू शकत का आपण त्यांच्यासाठी काय काय करतो, किंवा आपल्या मनामध्ये त्यांच्यासाठी
चांगल्या भावना काय आहेत. रिस्पेक्ट आहे, हां, काय किती त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट, किती केअर आहे, किती कन्सर्न आहे, हे आपल्याला प्रत्येक वेळा त्यांना दाखवून द्यायची गरज नाही आहे. हे कळलं पाहिजे, बरोबर. कारण देवानी डोळे सगळ्यांना दिलेत. बरोबर. पण मी हे थांबवण्यासाठी अजून काय काय करू शकते? खूप लाईक सोपं तुम्ही आहे, मला एक खूप सोपं आहे. जिथे तुला वाटलं, की हां, एवढंच मी प्रयत्न करू शकते समोरच्या माणसासाठी विचार कर, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मला त्रास होतोय, मला मेंटली त्रास होतोय, माझा एन्झायटी वाढतोय किंवा मला शारीरिक त्रास होतोय, तिथेच थांब. ओके. तिथेच थांब. जो तुझा मोकळा वेळ असेल तेव्हाच तुला हे विचार पडत असतील. बरोबर. मी जेव्हा माझ्या मुलांमध्ये असले किंवा जेव्हा म्हणत होते, तेव्हा नाही. पण ते झालं, बसली का लगेच डोक्यात विचार, "अरे, हे असं झालंय. मग आता काय करायला पाहिजे? तू मी आता याला कॉल करू का? मी त्याला कॉल ऐक करू का? ही गोष्ट कशी फिक्स करू?" हे असं मला सोपं खरंच आहे. स्वतःमध्ये हे मी खूप अनुभवलंय. पण मला स्वतःलाच आता कंट्रोल करायच्यात या सगळ्या गोष्टी. खूप सोपं आहे. जे पहिली गोष्ट जे आपल्याला फायदेशीर आहे ते करावं. हं. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला नाचणं, गाणं, एक्सरसाइज करणं आवडतं, फिरायला जायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं? मला डान्स आवडतो. डान्स मला मग क्लासेस लावा. शॉपिंग येस, मला शॉपिंग करायला आवडतं. मला माझ्या जिमच्या फ्रेंड्स बरोबर आहे ना बोलायला आवडतं. म्हणजे लाईक म्हणजे मला बिझी राहिलं ना, ठीक आहे, माझ्या डोक्यात तो विचार असतोच कोपऱ्यात. पण मी त्याच्याकडे जास्त ट्रिगर करत नाही त्यावेळेस. पण जरा जरी मोकळा वेळ झाला, की ती गोष्ट ट्रिगर होतेच होते मला. तर मी तुम्हाला खरंच एक मस्त उपाय देईन. तुम्ही स्वतःला कुठल्या तरी चांगल्या याच्यामध्ये एनरोल करा. एक तर डान्स आवडतो, तुम्ही डान्स क्लासला जाऊ शकता, गाणी ऐकू शकता, चांगले चांगले गाणी तुम्ही ऐका. तुम्हाला कशामध्ये रुची असेल ते क्लासेस तुम्ही जॉईन करा. काही नवीन शिकायचं असेल तर शिका. आता तुम्ही म्हणालात तुम्ही फॅमिली जॉईन म्हणजे मिस्टर, मुलं, तुम्ही त्यांचा चर्चा केली तर मुलांचं वय काय आहे त्यानुसार तुम्ही त्यांच्यासाठी कुठले तरी क्लासेस जॉईन करू शकता, म्हणजे नवीन गोष्ट शिकू शकता. स्वतःला अशा ठिकाणी तुम्ही एंगेज करा की तुम्हाला विचार यायचे कमी होतील, पूर्णपणे जात नाही, कमी होतात. आणि ह्याचं पण तुम्ही ॲनालाइज करू शकता की कितपत कमी झालंय. आणि जसं हळूहळू हळूहळू कमी होणार ना, थोड्या काळानंतर मी खरंच सांगते, थोड्या काळानंतर तुम्हाला वाटेल अरे, फट्ट्यावर मारा त्या गोष्टीला, जाऊ दे, नाही विचार करायचा आहे मला. मी मला खरंच असं व्हायचंय हो की एवढा डीपली विचार करणं हे शारीरिकदृष्ट्या पण चांगलं नाही हे समजतंय, नाही पण आहे. आचरणात येत नाहीये. नाही नाही, आपण हे करू शकतो, कारण आपण प्रत्येकाला हे प्रूव्ह करायला, सिद्ध करायला जाऊ शकत नाही आहे की आपण त्यांच्याबद्दल किती चांगला विचार करतो आणि कशासाठी करतो. जर तुम्ही आता मी तर समजा कधी कधी रागाच्या भरात बरेच काय काय बोलून जाते, पण त्याच्या मागे उद्देश फक्त ना फक्त चांगला उद्देश असतो. बरोबर. हे समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. हे तुम्ही जसं सांगते तुमच्या मैत्रिणीला पण कळलं पाहिजे का तुमचा जे त्यांच्यासाठी केअर आणि कन्सर्न आहे ते कशासाठी मैत्रीण आहे. असो कोणी असो, म्हणजे पर्टिक्युलर मी एका गोष्टीचा नाही विचार करत. बरं, प्रत्येक बाबत ना मी हा विचार करते. स्वतःला थोडंसं दुसरीकडे एंगेज करा, दुसरीकडे वळवा, तुम्हाला जे आवडते ते करा. आणि जो तुम्हाला वाटत असेल का आतल्यात तुम्हाला खूप त्रास होतोय तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही खरंच चर्चा करा. मैत्रिणीबरोबर चर्चा करा, मिस्टरांबरोबर चर्चा करा. जिथे तुम्हाला वाटतं की समोरचा व्यक्ती मला ऐकण्यासाठी बसलंय, विदाऊट जजिंग, जज करत सांगू नाहीयेत. काय भारती, माझ्याकडे खरंच अशा मैत्रिणी पण आहेत आणि माझे मित्र पण आहेत जे माझं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बसलेले असतात. नाही असं नाही, त्याच्यातून मला मार्गही देतात. माझे मित्र लाईक माझे भाऊच आहेत, जे माझ्यासाठी नेहमी उभे राहतात. मला नेहमी प्रत्येक गोष्टीत गायडन्स पण करतात, सगळ्या गोष्टी करतात. ते नाही असं नाहीये, पण तरी सुद्धा मला कधी कधी असा विचार येतोच. मी किती नाही म्हटलं, माझं तर माझे जे फ्रेंड सर्कल आहे ते मला म्हणतात नको एवढा डीपली विचार करू, नको हे करू. पण तरी पण म्हणजे मी स्वतः विचार करते ना, आता आता हा चला आता नाही करायचं, पण 1-2 तासांनी झालं का पुन्हा तो विचार येतो. म्हणून मी आता म्हटलं नाही, आता काहीतरी बोलावं. या ताई तुमच्या चॅनलवर मला येऊन बोलायलाच पाहिजे. मला त्याच्यातून काहीतरी भेटेल ज्यातून मी मला स्वतःला बदलेल किंवा मी यातून बाहेर पडेल. प्रत्येक गोष्टीचा नेगेटिव्ह विचार करायचा कमी करा. म्हणजे का मिसअंडरस्टँडिंग म्हणजे नेगेटिव्ह मतलब नकारात्मक गोष्ट ना विचार करूच नये. वेळ द्या समोरच्या माणसाला किंवा सोडून द्या थोड्या वेळासाठी. का ठीक आहे, त्याला त्याचा वेळ घेवते, तिला तिचा वेळ घेवते, मी एवढं विचार नाही करत. प्रत्येक गोष्ट तुम्ही एकटं कंट्रोल करू शकत नाहीये. शकत नाही. बरोबर तुम्ही आहे फक्त तुमच्या विचाराला कंट्रोल करू शकता. तेच आपल्या हातात आहे आणि तेच करावं. बरोबर. समोरच्या व्यक्तीला आपण स्पष्टीकरण एकदा दिलेलं आहे,
बरोबर. कळवलं आहे, समजवलं आहे. आता त्यांना काय विचार करायचा आपल्याबद्दल हे त्यांच्यावर सोडून द्या. सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही नाही होत. ठेवू शकत. पण आणि हाच माझा प्रॉब्लेम आहे, मी सगळ्यांना खुश करायला बघते नाही आणि पॉसिबल आहे. सगळ्यांकडे म्हणजे कधी मला कोणाला नाही बोलायला हा शब्द मला आवडत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आणि मी प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकत आहे, असं पण होतं. त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास दोन्हीही देता आणि ते सांभाळायला दुसरं कोणी येणार आहे का? नाही, तुमचा अजिबात मानसिक नाही. त्रास कितपत होतं ना हे कोणालाच कळत नाही. म्हणजे माझा मानसिक त्रास मला कितपत घेऊन जाईन हे मलाही माहिती नाही आहे. ओव्हर थिंकिंग असा प्रकार आहे की याचा त्रास किती खोल आहे ना की कोणी प्रत्येक माणसानुसार वेगळं आहे. प्रत्येकाची, जसं मी सांगितलं, घराची परिस्थिती वेगळी असते, बरोबर. त्यांचं वागणं वेगळं असतं, त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं असतं, सगळं वेगळं असतं आणि त्यानुसार प्रत्येकाचं इफेक्ट वेगळं पडतो प्रत्येकावर. आता आपल्याला वाटतं की ओव्हर थिंकिंगचा त्रास आपल्यालाच होतो. अरे मुलांना किती होतो, लहान मुलांना किती. म्हणजे आपण आई, आता मी आई म्हणून तुम्हाला सांगू शकते, लहानपणी आपण काय करायचो मुलांना, अगं तू गप्पा बस, तू काही बोलू नकोस. बरोबर. पण त्याचा समजत नाही. तुला समजत नाही. हो. आता आपण त्यांच्या ओव्हर थिंकिंग बद्दल कधी विचार केलाय का? कधीच नाही. कधीच नाही. आपल्याला वाटत पण नाही की त्यांना ओव्हर थिंकिंग असू शकतं. एक्झॅक्टली. आणि त्यांच्यावर काय परिणाम होत असेल त्या गोष्टीचा आपण विचार पण करत नाही. शकत नाही. बरोबर आहे तुमचं. आणि कित्येक मुलं अशी असतात की घरापर्यंत गोष्टी आणत पण नाही. बरोबर. म्हणजे लहान मुलांचं वेगळं ओव्हर थिंकिंग, टीनेजर्सचं वेगळं ओव्हर थिंकिंग. आता जे 20व्या वयामध्ये आल्यात, कॉलेजचं, डिग्रीचं, नोकरीचं किती त्रास आहे त्यांना. हो, भरपूर. त्यांचं ओव्हर थिंकिंग कुठल्या लेवलला गेलं असेल आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. कारण विषय वेगळे आहेत, समाज एवढा, म्हणजे आपल्याला एवढा कंट्रोल करायला बघतं. घरात सुद्धा जसं आपण सांगितलं, मुलांना कंट्रोल करायला बघतोय आपण, बायकांना नवरे कंट्रोल करायला बघतात. अगं तू गप्प बस, तुला काय माहिती आहे याच्यामध्ये. बरोबर. त्यांना बोलायची जागाच नाहीये घरात. नाही, बरोबर. कित्येक घरामध्ये असं आहे की बायकांना बोलायची जागा नाहीये. ते काय करतात, त्यांचं सगळं आतमध्येच, म्हणजे सगळं आत राहतोय ना, जागा कुठे आहे त्यांना बोलायला, दाबून राहतोय सगळं. तर त्यांना किती त्याचा त्रास होतो आणि ते कधीतरी बाहेर पडतंच. आणि आता एवढे आजारपण आहेत ना ताई, का खरंच आपल्याला नावं सुद्धा माहिती नाही आहेत. म्हणून जेवढं लवकर तुम्हाला कळतं ना का तुम्हाला याचा त्रास होतोय, तिथेच थांबवा. फिजिकली कुठल्या तरी, जसं सांगितलं, तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल व्हा, तुम्ही क्लासेसला लावा, माइंड डायव्हर्ट करा. हळूहळू तुम्हाला खरंच कळेल का तुम्हाला फरक पडलाय. रेग्युलरली आपल्याला, म्हणजे आणखीन एक पॉइंट मी ऍड करते, खरंच सॉरी तुम्हाला मध्येच कापण्यासाठी, की जे आपण हेल्थ चेकअप करतो ना ते खरंच रेग्युलर बेसवर करावं. आपण जाऊन डॉक्टरांना सांगतो मला काहीच त्रास नाही आहे, म्हणजे मला हे नाही होते, मला ते नाही होतं, तरी पण मला असं का होतोय, तरी पण मला तसं काय होतोय. तर जेव्हा आपण स्ट्रेस ॲनालाइज करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे किती काय काय आहे. आणि तेव्हा जेव्हा डॉक्टर विचारतात, एक एक करून ते बाहेर पडतं. पण कधीतरी उशीर सुद्धा झालेला असतो. बरोबर. म्हणून ताई थांबवा. एक मर्यादा असते प्रत्येकाची. तुम्ही सगळ्या गोष्टी, लाईन ड्रॉ झालीच पाहिजे. प्रत्येकाला आपण खुश करू शकत नाही. समोरची व्यक्तीला त्यांना विचार करू द्या का तुम्ही त्यांना हवंय की नकोय. फक्त एवढाच मुद्दा असतो, हवंय की नकोय. आणि जेव्हा कुठला व्यक्ती आपल्याला हवासा असतो ना, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीही करतो, काहीही करायला रेडी असतो. त्याच्यामध्ये भाऊचं, बहिणीचं, मुलांचं, नवऱ्याचं, मैत्रिणीचं, पार्टनरचं कुठलेच नाते आपण असं आखू शकत नाही आहोत किंवा मोजू शकत नाही. आपण कोणासाठी काहीही करू शकतो, फक्त प्युअर इंटेन्शन आपला असतो. बरोबर आहे ताई. थँक्यू. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि याच्यातून मी नक्कीच, तुम्ही जसं सांगितलंय, बिझी राहणं किंवा स्वतःची ऍक्टिव्हिटी ज्या आपल्याला वाटतात त्या जॉईन केल्या पाहिजे ते करणं, आणि मेन म्हणजे तुम्ही जे मला रुटीन चेकअप सांगितले ते तर मी नक्की करेल. थँक्यू ताई, तुम्ही खरंच फोन केल्याबद्दल. आणि मला असंच हवं आहे की हा प्लॅटफॉर्म जो आपला आहे, हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच आहे का तुमच्याकडनं मलाही खूप काही गोष्टी कळतात, शिकायला मिळतात. तुम्ही कसं म्हणालात
मला घरच्यांचा कोणाचा त्रास नाही आहे. कारण नेगेटिव्ह थिंकिंग कधी कधी काय होतं का कोणाचं असं अरे यांनी मला हे करून नाही दिलं, नवऱ्याने हे करून नाही दिलं, त्याच्यामुळे होतं. तुम्हाला तसं काही त्रासच नाही आहे. काहीच नाही तसं, काहीच तुम्हाला तुमचंच ओव्हर थिंकिंग, कारण तुम्हाला नाते जोडून ठेवायचे वाटतात. तुम्ही जसं सांगितलंय आणि बाकी काही गोष्टी हे मी नक्की नक्की माझ्या जे रुटीन आहे त्याच्यामध्ये नक्की टाकेल. आणि मला जर पुन्हा असं काही वाटलं तर मी पुन्हा तुम्हाला कॉल करेल. मोस्ट वेलकम ताई, मोस्ट वेलकम. तर मंडळी, ओव्हर थिंकिंग हा विषय आज आपण खूप सविस्तरपणे डिस्कस केलेला आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे आणि त्यानुसार त्याला सजेशन्स वेगळे आपण देतो आणि त्याचा उपायसुद्धा वेगवेगळे आहेत. ओव्हर थिंकिंग नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही असू शकतं, बरोबर की नाही? चांगला विचार केला तर खूप काही करू शकतो, तर काय नेगेटिव्हमध्ये गेलो तर शारीरिक आणि मानसिक त्रास तर आपल्याला होणारच आहे. तर बोलणाऱ्याला बोलू द्या, थांबू नका. त्यांच्या विषयामध्ये स्वतःचा पाय घालू नका. त्यांना मोकळेपणा द्या. त्यांच्या एरियामध्ये उलाढाली करू नका. लहान बाळ असो किंवा मोठं, प्रत्येकाचं ओव्हर थिंकिंग असतं. प्रत्येकाचे त्याचे विषय आहेत, त्यांना बोलू द्या, स्वातंत्र्य द्या, त्यांचं मत त्यांना मांडू द्या. शारीरिक आणि मानसिक त्रासापासून तुमच्या मुलांना आणि स्वतःला जर वाचवायचं असेल तर ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न फक्त तुम्हाला चेंज करावा लागेल. तुम्हाला सुद्धा जर कॉल करून तुमच्या मनाच्या गोष्टी व्यक्त करायच्या असतील, डिस्कस करायचं असेल, काहीतरी तुम्हाला ओपिनियन हवं असेल, मला काहीतरीमध्ये तुम्ही सुद्धा कॉल करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही मेसेज करा, तुमचं नाव पत्ता मेन्शन करा, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे ते मेन्शन करा आणि आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करूया. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवणार आहोत. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कॉलरसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश रहा.